नमस्कार, आज मी पारशा दोडक्याची भाजी बनवणार आहे। मुगाची डाळ, याच्यात सांबार आहे, लसण, कांदा, टमाटर, मिरची पावडर, हळद, लक्ष्मी मसाला, गरम मसाला आणि मीठ। आता सुरुवात करते मी भाजी करायला। तेल टाकेले मी त्या पिढीत पहिलंच। गरम होऊ देते तेलाला। आता गरम झाल्यावर कांदा लसूण सगळं टाकते मिक्सरला। टाकायला लागले आता। फिरवून घेऊन घेते। कांदा आता नेमकंच टाकले तर डाळ झाल्यावर टमाटर टाकते। आता द्यायला लागले फिरवत। कांदा काय झाला नाही माझं, टमाटर टाकते, मसाले टाकते। श्रावण महिना असल्यामुळे भाजीपालाच खावा लागतोय आता। फिरवून घेते। तळल्या गेला टमाटर टाकते याच्यात। आता कांदा तळल्या गेल्यावर टाकू आपण याच्यात टमाटर। तेलात बारीक केलं मग आता हे टाकते मसाले, याच्यात मिरची पावडर सगळं। टमाटर काय बारीक नाही झाला। पावसाळ्यामुळे टमाटे पण लई कडक यायला लागलेत आता। एवढं काय माती येत नाही का टमाटर, बारीक होत नाही लवकर। टाकू आपण याच्यात मिरची पावडर, सगळे मसाले सगळे टाकून घेतले। आता तळून घेते। आता मसाले टाकल्यानंतर गॅस कमी करते। सूर्य बारीक करते टमाट्यात। आता टाकू आपण दोडके। फिरवून देते।
बारशे दोडक्याची भाजी आहे. डाळ टाकली मुंगाची थोडीशी. चांगली मिक्स झाली भाजी तर मग खायला पण चव लागते. जास्त करून आम्ही हिरवे भाजीपालेच खातो. थोडं होऊ देते आता नंतर पाणी टाकते. थोडी भाजी तेलाच्या भापात होऊ देत असते मी, नंतर पाणी टाकत असते. भाजी तेलात परतू घेत असते मी भाजी. परतू घेत असते त्याला पाणी टाकून. टमाटर पण मग राहिलेलं होऊन जाते. होऊन जाते. फुंत्र किती जाडी टमाटे टाकले. कसा वाटायला लागली भाजी पाय. चांगली वाटायला लागली भाजी. आता टाकू आपण याच्यात पाणी. आता टाकू पाणी. फिरवून देऊन घेते आणि पाणी टाकते. पाणी टाकलं आता. आता भाजीवर झाकण देते. शिजू देते भाजीला. आता ठेवू झाकण. शिजू देऊ. 10 मिनिट शिजू देते आता भाजीला. आणि शिजल्यावर दाखवते तुम्हाला. आणि मग मला सांगा भाजी कशी बनली तर. झाली आपली तयार. आता शिजली भाजी तुम्हाला दाखवते. नक्की सांगा कमेंट मध्ये कशी झाली भाजी. पोळ्या पहिल्याच करून ठेवल्यात मी. आता पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू तुम्हाला. बाय.